नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर 16 जूनला आपण जी मका पेरली होती, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण ॲडव्हांटाची पेरली होती, JK सीड्सची पेरली होती आणि क्रिस्टलची पेरली होती. तर तिन्ही ज्या बिया पेरलेल्या आहेत आपण, त्या तिन्ही वाणांना एकसारखी ट्रीटमेंट दिलेली आहे आपण. तिन्हींना पण पाणी दिलेलं नाही, तिन्हींचं पण रान सेमच आहे. सगळी जी ट्रीटमेंट आहे तिन्हींना पण एकच आहे. तरी पण तुम्ही बघू शकता, हा जो प्लॉट आहे, हा समोरचा, हा ॲडव्हांटाचा प्लॉट आहे. आणि ॲडव्हांटाचा प्लॉट असूनसुद्धा, बिया महाग असूनसुद्धा हे याची ह्या मकेची पाने पिवळं पडलेली आहेत ह्याची पानं. आणि ही JK सीड्सचं आणि क्रिस्टलचं ह्या पिशव्या स्वस्त आहेत, तरीसुद्धा ह्यांची पानं पिवळं पडलेली नाहीत आणि पूर्णपणे ह्यांच्या पानावर काळोखी आहे. तर हे तरी कंपॅरिझन आपल्याला आता सुरुवातीला दिसतंय. तर याच्या पुढं काय होईल ते आपण पाहत राहू. पण सध्या तरी ॲडव्हांटाची मका पिवळी पडलेली आहे आणि क्रिस्टल आणि JK सीड्सची मका पूर्णपणे काळोखी आहे, हिरवी गर्द अशी मका आहे ती. तर ट्रीटमेंट सगळ्यांना सेमच आहे. धन्यवाद. तर आज जवळपास 16 तारखेला पेरले आणि आज आहे 7 तारीख, म्हणजे ते 14 आणि 7 21 दिवस झालेले आहेत आज.